या व्हिडिओमध्ये आपल्याला इंग्लिश रायटिंग स्किलचा एक क्वेश्चन करायचा आहे, डायलॉग रायटिंगचा, जो की 10th बोर्डसाठी येतो. क्वेश्चन आहे, राईट डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स. तर दोन मित्रांमधला डायलॉग लिहायचा आहे. ऑफ मिनिमम 3 एक्सचेंजेस ईच. 3 एक्सचेंजेस ईच म्हणजे प्रत्येकाचे 3 डायलॉग तरी राईट झाले पाहिजे. आणि टॉपिक आहे ऑन द टॉपिक ऑफ युअर फेवरेट हॉबी. तर त्या मित्रांची हॉबीबद्दल आपल्याला त्यांच्यामध्ये डायलॉग लिहायचा आहे. तर कोणत्याही 2 मित्रांची नावं घ्या आणि डायलॉग चालू करा. प्रत्येकाचे 3 ठेवायचे. तर पहिला मित्र आपण घेतोय रवी. रवी पहिला मित्र आहे. रवी म्हणतो, हाय अंजली. व्हॉट डू लाईक टू डू इन युअर फ्री टाईम. आपल्याला रवीला म्हणायला लावायचे अंजलीला की तू फ्री टाईममध्ये जेव्हा तुला वेळ भेटते तेव्हा तू काय करते. कारण आपल्याला फ्री टाईममध्येच हॉबी करायची असते ना. एरवी कामाच्या टाईमला तर काम करावं लागते. तर आधी तसा विषय न्यायचा आपण. व्हॉट डू यू लाईक. व्हॉट म्हणजे काय, डू यू लाईक म्हणजे तुला काय करायला आवडते. टू डू तुला काय करायला आवडते. इन युअर फ्री टाईम. फ्री टाईम म्हणजे जेव्हा मोकळा वेळ भेटते तेव्हा तुला काय करायला आवडते. क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क. आता अंजलीचं वाक्य ठेवायचं आपल्याला. तर अंजली म्हणते, हाय रवी. पहिल्यांदा हाय वगैरे द्यायचे. आय लव रीडिंग बुक्स. आय लव, हिची हॉबी आहे रीडिंग बुक्स. रीडिंग बुक्स. आणि कोणत्या पुस्तक वाचते तेही तिनं लगेच सांगून टाकलं. आय एन्जॉय. एन्जॉय म्हणजे मला मजा येते, आवडते मला. स्टोरीज. स्टोरीवाले पुस्तक. कोणते. अबाउट ॲडव्हेंचर. साहस कथा म्हणतात. साहस कथा. ॲडव्हेंचर्स. ॲडव्हेंचर्स म्हणजे साहस कथा, ज्याच्यामध्ये काही साहसी कृत्य वगैरे केलेले असतात. आणि ती विचारते व्हॉट अबाउट यू. व्हॉट अबाउट यू म्हणजे तुझ्याबद्दल काय, म्हणजे तुला काय करायला आवडते फ्री टाईममध्ये. व्हॉट अबाउट यू. चला आता रवीचं वाक्य घ्यायचं आहे आपल्याला. रवी म्हणते, वाव दॅट्स अमेझिंग. असे थोडे आपल्याला उद्गारवाचक वाक्य वगैरे टाकावं लागतात. वाव दॅट्स अमेझिंग म्हणजे मस्त हॉबी आहे तुझी. डू यू दॅट्स अमेझिंग. आणि रवी आता त्याची हॉबी सांगते. आय लाईक टू प्ले गिटार. प्ले गिटार म्हणजे गिटार वाजवणे. तर मला गिटार वाजवायला आवडते सांगायला ते. आणि आय प्रॅक्टिस. आणि मी प्रॅक्टिस करतो गिटार वाजवायची. एव्हरी डे. रोज प्रॅक्टिस करतो. एव्हरी डे. आफ्टर स्कूल. आफ्टर स्कूल म्हणजे शाळेतून आल्यावर मी रोज गिटार वाजवायची प्रॅक्टिस करतो. त्याने याची हॉबी सांगून टाकली, गिटार वाजवण्याची हॉबी आहे. चला पुढे अंजली काय म्हणते बघा. अंजलीचं वाक्य आता. अंजली म्हणते, दॅट्स ग्रेट. दॅट्स ग्रेट रवी. असे उद्गारवाचक वाक्य वगैरे टाकायचे. दॅट्स ग्रेट रवी. तर ती विचारते, आता तू गिटार वाजवतो तर तुला कोणतं गाणं वाजवता येते का. डू यू प्ले एनी सॉंग्स. कोणते गाणं वाजवता येते का असं विचारते. मग रवी काय म्हणते बघा.
आता रवीचं वाक्य. अंजली विचारली, तू कोणतं गाणं वाजवतो का? तर रवी म्हणते यस, हो वाजू शकतो म्हणते. आय कॅन प्ले, मी वाजू शकतो. फ्यू सॉंग्स, फ्यू म्हणजे काही गाणे वाजवायला मी शिकलेत म्हणते. आय इवन रोट, रोट म्हणजे लिहिलं आहे. आय इवन रोट माय ओन, ओन म्हणजे स्वतःचं. सॉन्ग, मी स्वतःच एक सॉन्ग लिहिले म्हणते. वन्स म्हणजे एकदा, एकदा मी स्वतःच सॉन्ग लिहिले म्हणते. आणि आता तिला विचारायचं तिच्या हॉबीबद्दल. तर तिची हॉबी वाचन आहे, तर वाचनाबद्दल काहीतरी विचारायचं आहे. तर तिला विचारायचं आहे, डू यू हॅव अ फेवरेट बुक, तुझं कोणतं फेवरेट बुक आहे का असं विचारलं. म्हणजे तुझ्या आवडतीचं पुस्तक कोणतं आहे ते विचारलं. आता अंजलीचा डायलॉग आहे. तर अंजली म्हणते यस. आता हिचं वाचन हॉबी आहे तर फेवरेट बुक असणारच. यस, आय लव हिचं आवडतीचं पुस्तक आहे, त्याला आपण याच्यात लिहतो कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये, द जंगल बुक. जंगल बुक हिला पुस्तक आवडतं. कसं काय आवडतं ते लिहायचं आता पुढे. इट्स फुल ऑफ एक्साइटिंग ॲडव्हेंचर्स, म्हणजे त्याच्यामध्ये खूप साहस कथा आहेत. तिला आधीच ॲडव्हेंचरवाले बुक आवडतात असं तिनं सांगितलं होतं. इट्स फुल ऑफ एक्साइटिंग ॲडव्हेंचर्स. आणि आता ही त्याच्या हॉबीबद्दल म्हणते की तू मला गाणं वाजून दाखव म्हणते. मे बी यू कॅन प्ले युअर, त्यानं म्हटलं होतं ना एक गाणं लिहिलं मी, तर ही म्हणते की तुझं गाणं मग एका दिवशी म्हणून दाखव. मे बी यू कॅन प्ले युअर सॉन्ग फॉर मी, म्हणजे मला, माझ्यासाठी म्हण म्हणते. समडे म्हणजे एखाद्या दिवशी म्हणून दाखव म्हणते तुझं गाणं. रवी म्हणते, आता रवी काय म्हणते बघू. रवी म्हणते आय वूड लव टू म्हणजे मला आता आनंदच होईल म्हणते तुझ्यासाठी गाणं म्हणून दाखवायचा. आय वूड लव टू अँड मे बी यू कॅन, आणि तिला म्हणते यू कॅन, तू मला काय करू शकतेस. यू कॅन टेल मी म्हणजे सांगू शकते. मोर अबाउट युअर फेवरेट स्टोरीज, तू मला तुझ्या फेवरेट पुस्तकामधल्या स्टोरीबद्दल अजून काही सांगू शकतेस म्हणते. मी तुला माझं गाणं म्हणून दाखवतो. तर अशा प्रकारे प्रत्येकाचे कमीत कमी 3-3 लिहायचा प्रयत्न करायचा. त्याच्यापेक्षा जास्त झाले तरी चालतात. तर आपले बघा रवीचे किती झाले, 1 2 3 आणि 4 झाले. आणि अंजलीचे किती झाले आपले 1 2 3. तर चालते आपला डायलॉग पूर्ण झाला. आपण दोघांच्या हॉबीबद्दल बोललो, त्यांच्यावर चर्चा पण केली. तर हे 2 वेळेस लिहून आणा.